नमस्कार मैत्रिणो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2026 या वर्षात एकूण ग्रहणे किती होणार आहेत, सूर्यग्रहण व चंद्रग्रहण कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला ग्रहण होणार आहेत, जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 2026 हे वर्ष खगोलशास्त्रीय प्रेमांसाठी अतिशय महत्त्वाचे असं हे वर्ष मानले गेलेले आहे. कारण या वर्षात एकूण 4 ग्रहणं होणार आहेत. 2 सूर्यग्रहण होणार आहेत आणि 2 चंद्रग्रहण होणार आहेत. असे एकूण 4 ग्रहणं होणार आहेत. तसे पाहता सूर्यग्रहण हे अमावास्येला होत असते आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होत असतं. असे हे ग्रहण आपल्या 2026ला 4 ग्रहणं आपल्याकडे होणार आहेत. तर नवीन वर्षात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांची तारीख कोणती आहे आणि वेळ कोणता, महिना कोणता याची माहितीला आता आपण सुरुवात करूया. मला आत्ता सांगितले आहे की 2026मध्ये एकूण 4 ग्रहणं होणार आहेत. त्यातले 2 सूर्यग्रहण आहेत आणि 2 चंद्रग्रहण आहेत. परंतु ही 4ही ग्रहणं आपल्याकडे भारतात दिसणार आहेत का, कोणते ग्रहण भारतात दिसणार आहे याची माहिती आता आपण पाहूया. तर अशा वर्षातले 4 ग्रहणं कोणत्या महिन्यात कोणते ग्रहण आहे ते पहिल्यांदा आता आपण बघूया. तर वर्षातील पहिलं ग्रहण आहे सूर्यग्रहण हे होणार आहे. तर हे पहिलं ग्रहण हे 17 फेब्रुवारीला हे ग्रहण होणार आहे. तर हे सूर्यग्रहण आहे ज्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणत असतात. आता ह्या ग्रहणाला इंग्लिशमध्ये रिंग ऑफ फायर असेही म्हणतात. तर सूर्याचा सुमारे 96% भाग ह्या ग्रहणात व्यापला जाईल आणि ते सुमारे 2 मिनिटे 20 सेकंद असे ग्रहण आपल्याकडे असे ग्रहण सूर्यग्रहण होणार आहे. तर हे ग्रहण भारतामध्ये मुळीच दिसणार नाही. तर हे ग्रहण दक्षिण आफ्रिका, दक्षिण अर्जेंटिना आणि अंटार्क्टिकामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. त्यामुळे हे ग्रहण भारतात न दिसल्यामुळे आपण भारतीयांनी हे सूतक आपण ह्यावेळेस पाळायचं नाही, कारण हे ग्रहण मुळीच भारतात दिसणार नाही. तर असं हे 2026चं पहिलं ग्रहण सूर्यग्रहण हे आहे. तसेच वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण हे दुसरं ग्रहण आहे ते म्हणजे चंद्रग्रहण आहे. तर हे चंद्रग्रहण हे 3 मार्च 2026 रोजी हे ग्रहण चंद्रग्रहण हे होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे भारतात पूर्णपणे दिसणार आहे. त्यामुळे ग्रहणाचा तुम्ही कालावधी हा 58 मिनिटे आहे. त्यामुळे हे ग्रहण भारतात असल्यामुळे हे ग्रहण सर्वांनी पाळायचे आहे. हे चंद्रग्रहण आपण डोळ्याने सुद्धा पाहू शकतो. तर या चंद्रग्रहणाच्या दरम्यान चंद्र हा लाल रंगात आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे लोक याला ब्लड मून असे देखील म्हणतात. असे हे पहिले चंद्रग्रहण आहे. पहिलं सूर्यग्रहण आहे, नंतर मार्च महिन्यात होणार आहे ते चंद्रग्रहण आहे. तर खगोलशास्त्रानुसार 2029 पूर्वीचं हे शेवटचं खगोल चंद्रग्रहण आहे. या ग्रहणाचा सूतक कालावधी भारतात आपण सर्वांनी पाळायचा आहे. तर धार्मिक आणि पारंपरिक दृष्टीने त्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे मार्च महिन्यात जे चंद्रग्रहण होणार आहे ते सर्वांना भारतवासियांनी ते ग्रहण पाळायचं आहे. तसेच वर्षातले तिसरे ग्रहण हे सूर्यग्रहण आहे. तसेच तिसरे ग्रहण हे 29 जुलै रोजी हे होणार आहे. तर सूर्यग्रहण हे देखील आहे, परंतु दुर्दैवाने ते आपल्या भारतात मुळीच दिसणार नाही. त्यासाठी हे ग्रहण आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका या काही भागात हे ग्रहण आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र भारतात हे ग्रहण नसल्यामुळे तर भारतवासियांनी सूतक किंवा त्याचं काही नियम आपल्याला पाळायचे नाहीत. मात्र 2026मधलं हे तिसरं ग्रहण आहे ते 29 जुलैला हे ग्रहण होणार आहे. तसेच वर्षातील शेवटचं ग्रहण म्हणजे ते चंद्रग्रहण होणार आहे. तर ते शेवटचं ग्रहण म्हणजे 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. हे दुसरं चंद्रग्रहण आहे जे उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागात हे दिसणार आहे. परंतु हे ग्रहण भारतात मुळीच दिसणार नाही. त्यामुळे आपण त्याचा सूतक त्याचे किंवा काही नियम
आपण भारतीयवासियांनी मुळीच पाळायचं नाहीत. असं हे 2026मध्ये असे हे 4 ग्रहणं आपल्याला दिसणार, 4 ग्रहणं आपल्याकडे होणार आहेत. मात्र आपण पाळायचे म्हणजे 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यात जे ग्रहण आहे चंद्रग्रहण, ते सर्वांनी भारतवासियांनी त्याचे नियम, त्याचे सूतक हे सर्वांनी पाळायचं आहे. तर असे वर्षात आपल्याकडे 4 ग्रहणं होणार आहेत. तर एवढे ग्रहणं कोणत्याही वर्षात होत नाही. मात्र 2026मध्ये असे 4 ग्रहणं आलेले आहेत. त्यामुळे 2026 हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष मानले गेलेलं आहे. तर सर्वांनी मार्च महिन्यामध्ये जे चंद्रग्रहण येणार आहे त्याचे नियम, सूतक कालावधी हे मी पुढच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर ते कालावधी तुम्ही पाळून ते ग्रहण पाळायचं आहे. तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.